विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. जो व्हिडिओ आहे, जे विद्यार्थी संशोधन करत आहे, जे विद्यार्थी पी-एच-डी करत आहे आणि जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते, की पी-एच-डीची फेलोशिप कधी येणार आहे आणि त्याची ॲडव्हर्टाइज कधी येणार आहे. फायनली 1 ऑगस्ट 2026 रोजी बार्टी, सारथी, महाज्योती, टी-आर-टी-आय आणि आर-टी या सर्वच संस्थांनी त्यांच्या पी-एच-डी फेलोशिपची ॲडव्हर्टाइज जी आहे ती पब्लिश केलेली आहे आणि त्या संदर्भात फॉर्म देखील सुरू झालेले असून ते फॉर्म कसे भरायचे आहे याची संपूर्ण अशी माहिती डेमोच्या माध्यमातून देण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठलीही स्टेप मिस होणार नाही आणि घर बसल्या तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येईल आणि त्या फॉर्ममध्ये काय काय माहिती आपल्याला भरायची आहे ती संपूर्ण माहितीच तुम्हाला घर बसल्या कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून स्टेप मिस होणार नाही. तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. चला. बघा या ठिकाणी एक टॅब मी ओपन करतोय. सगळ्या संस्थांचे फॉर्म जे आहे ते याच ठिकाणी भरले जाणार आहे. तर मी fellowship.trti या वेबसाईटचं नाव आपल्या Googleमध्ये टाकलं आहे. कुठल्याही सर्च इंजिनला जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता. पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसते, आधी छात्रवृत्ती. याला मी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी हा अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला समोर दिसत आहे. या ठिकाणी आधी छात्रवृत्ती लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. मी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी युजर लॉग इन दिलेलं आहे. आता आपण पहिल्यांदाच फॉर्म भरतोय म्हणून आपल्याकडे ईमेल आयडी किंवा त्याचा पासवर्ड तयार नाहीये. म्हणून आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. साइन अप. साइन अप ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, ज्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम ही माहिती भरायची आहे. तुमचा ईमेल आयडी व्यवस्थित मेन्शन करायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट नेम. आता तुम्ही कुठल्या संस्थेच्या अंतर्गत फॉर्म भरणार आहात, तर बघा टी-आर-टी-आय आहे, बार्टी आहे, आर-टी आहे, सारथी आहे आणि महाज्योती आहे. आता त्याच्यामध्ये पण की कुठल्या कॅटेगरीसाठी, कुठल्या कास्टसाठी तुम्ही फॉर्म भरताय. आता समजा आपण इथं टी-आर-टी-आय सिलेक्ट करू. तर टी-आर-टी-आय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठली कास्ट आहे, तर बघा शेड्यूल ट्राइब म्हणजे एस-टी कॅटेगरीसाठी ही आहे. त्याच्यानंतर आपण इथे बार्टी सर्च करून बघूयात, सिलेक्ट करून बघूयात. तर बघा बार्टीमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम ह्या 2 याच्यामधलं हे दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आता आर-टी सिलेक्ट करून बघूया. तर आर-टी मध्ये काय आहे, तर आर-टी मध्ये देखील शेड्यूल कास्ट आहे. आता आर-टी ही संस्था 2024 मध्ये वेगळी स्थापन झालेली आहे, जी बार्टीचाच पार्ट आहे, ज्याच्यामध्ये एस-सी कॅटेगरीतील विद्यार्थी, मातंग समाज आणि मातंग समाजातील जे तत्सम जाती आहेत, तर त्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी आर-टी ही संस्था कार्यरत आहे. त्याच्यानंतर सारथी. आता सारथीमध्ये कोण फॉर्म भरू शकतो, तर बघा याच्यामध्ये ओपन आणि ओबीसी असं दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. आता आपण महाज्योतीमध्ये बघूयात बरं. महाज्योतीमध्ये कोण फॉर्म भरू शकतो, कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, तर बघा एन-टी-बी आहे, एन-टी-सी आहे, एन-टी-डी आहे, ओबीसी आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजे एस-बी-सी आहे आणि विमुक्त जाती म्हणजे व्ही-जे-ए आहे. तर ह्या पद्धतीने कॅटेगरी सगळ्या दिलेल्या आहेत. आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी बार्टीचा फॉर्म भरून बघूया. ठीक आहे. अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचे तुम्हाला. आता अकॅडमिक इयर तुमचं कन्फर्मेशन किंवा तुम्ही कुठल्या वर्षासाठी अर्ज करणार आहात. आता समजा मी 2025 मध्ये माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर मी या ठिकाणी 2025 हे सिलेक्ट करतो. ओके. त्याच्यानंतर कॅटेगरी जी आहे ती शेड्यूल कास्ट आहे आणि सिलेक्ट कास्ट किंवा ट्राइब. तर या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचा, तुमच्या कास्टचा काय नंबर आहे, तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे किंवा ती जात तुम्हाला शोधायची आहे आणि या ठिकाणी ती मेन्शन करायची आहे. तर ते आपण मेन्शन करूयात. हे बघा सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जी काही असेल ती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा. तुमचा मंथ जो आहे, डेट ऑफ मंथ ते टाकायचं आहे आणि तारीख. तर या पद्धतीने डेट ऑफ बर्थ जे आहे ते सिलेक्ट झालेले आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बघा डेट ऑफ पी-एच-डी कन्फर्मेशन. तर पी-एच-डी कन्फर्मेशन तुम्हाला तुमचा सब्जेक्ट जो आहे, जो अप्रूव्ह झाला आणि तुम्हाला कन्फर्मेशन कधी मिळालेलं आहे, तर ती तुम्हाला डेट या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर मी या ठिकाणी माझी जी
डेट आहे ती मेन्शन करतो. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ती आपण मेन्शन केली होती. ऑटोमॅटिकली आपलं एज या ठिकाणी 33 आलेलं आहे, म्हणजे आपण इलिजिबल आहे. म्हणजे आत्ताचा जो क्रायटेरिया त्यांनी 35 वर्षाचा दिलेला आहे, तर त्या क्रायटेरियानुसार सध्या तरी आपण या ठिकाणी इलिजिबल आहोत. ओके, आता डेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. ओके, तुमच्या जन्माचं जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की एक तर तुम्ही 10वीचं मार्कशीट जोडा, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल, त्याची पीडीएफ आपल्याला अपलोड करायची आहे. तर ती पीडीएफ देखील आपण या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. सगळे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही तयारच ठेवा स्कॅन करून, म्हणजे तुम्हाला ते अपलोड करता येईल. त्याच्यानंतर पासवर्ड, तुम्हाला जो काही सुटेबल पासवर्ड असेल तो सोपा पासवर्ड तयार करायचा आहे, आणि कन्फर्म पासवर्ड तुम्हाला करायचा आहे. शक्यतो तुमचं नाव, जे पहिलं नाव आहे तुमचं, तर ते नाव टाका. त्याच्यातलं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल टाका, आणि @123 किंवा जो काय आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. किंवा सगळ्यात सोपा जर पासवर्ड म्हटलं तर पास @123 वगैरे असं पासवर्ड ठेवला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला काय फ्युचरमध्ये तो लक्षात राहील. ओके, तर आपण या ठिकाणी पासवर्ड तयार करूया. सगळी माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे. आता सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपण साइन अप करणार आहोत. मी साइन अप करतो. साइन अप केल्यानंतर आपल्याला लगेच ओटीपी येणार आहे ईमेलवर. बघा मित्रांनो, ओटीपी आपल्याला आलेला आहे, आणि आता आपलं प्रोफाईल जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता इथे जो काही आपला ईमेल आयडी होता तो टाकायचा, आणि पासवर्ड जो काही आपण तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तर आता मी ईमेल आयडी टाकतो आणि पासवर्ड टाकतो. ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करूयात. बघा, आपलं लॉग इन झालेलं आहे, आणि या प्रकारचा इंटरफेस जो आहे आपल्या अर्जाचा किंवा फॉर्मचा, तो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. आता आपल्याला या ठिकाणी सगळी माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे किंवा पर्सनल डिटेल आहे, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आहे, सर्टिफिकेट डिटेल आहे, पॅरेंट अँड बँक डिटेल आहे, आणि अपलोड डॉक्युमेंट. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. ओके, तर एक लक्षात घ्या, डॉक्युमेंट आपल्याला काय काय लागणार आहे ते याच्यामध्ये बघा. ऍप्लिकंट फोटो आहे, त्याच्यानंतर आधार सीडिंग डॉक्युमेंट आहे, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी आहे, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, एंट्रन्स एक्झाम मार्कशीट आहे, त्याच्यानंतर पीएचडीचं कन्फर्मेशन लेटर आहे, रिसर्च सेंटरचं जॉईनिंग रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ऑन रिसर्च सेंटर लेटर हेड, तर ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल आहे, ओनली रिक्वायर्ड फॉर महाज्योती इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर लास्ट मंथ पे स्लिप रिक्वायर्ड इफ पॅरेंट इज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ओके, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल, ऑर्फन डॉक्युमेंट आहेत, त्याच्यानंतर चेंज इन नेम आणि सेल्फ डिक्लेरेशन. एवढ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे 20 प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी त्यांनी मागितलेले आहेत, तेवढे आपल्याला अपलोड करायचे आहेत. ओके, तर हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते पीडीएफ मध्ये तुम्ही तयार करून ठेवावेत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, आणि पटापट ते अपलोड करता येईल. त्याची एक फाईल तयार करून, एक फोल्डर तयार करून ते सगळं त्याच्यामध्ये भरलं पाहिजे. ओके, इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की आफ्टर फिलिंग द फॉर्म यू कॅन डाउनलोड द पीडीएफ फॉर्मॅट. ओके, तुम्ही जो फॉर्म भरणार आहात ती भरल्यानंतर तुम्हाला त्याची पीडीएफ मिळणार आहे. यू कॅन व्ह्यू युअर सबमिशन स्टेटस बाय लॉगिंग इन. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण सगळ्या गाईडलाईन्स ज्या आहेत ते या ठिकाणी वाचलेल्या आहेत. आता आपल्याला ऍक्च्युअल फॉर्म सुरू करायची आहे, आणि त्याच्यासाठी स्टार्ट फिलिंग द फॉर्म असं ऑप्शन आपल्याला दिसतंय. ओके, आता या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण जी साइन अप करताना भरलेली होती ती जशा तशी आलेली आहे, आणि या ठिकाणी 5 टाईप मध्ये, 5 विभागामध्ये हा फॉर्म जो आहे तो डिवाइड केलेला आहे. जसं की प्रोफाईल डिटेल आहे, क्वालिफिकेशन सर्टिफिकेट डिटेल आहे, पॅरेंट अँड बँक डिटेल आहे, आणि अपलोड डॉक्युमेंट आहे. आता आपण एक एक माहिती जी आहे ती पटापट भरूयात, म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला कळत राहील. ओके, तर मी सगळे इन्फॉर्मेशन पटापट भरून घेतो. तुमचा फोटो, आधार कार्ड, त्याच्यानंतर आधार सीडिंग सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, मधलं नाव सगळं व्यवस्थित हे करायचं आहे. डिड यू चेंज युअर नेम? तर नाही. काही महिला असतील की ज्यांचं लग्नानंतर नाव बदललंय, त्यांनी ते व्यवस्थित हे करा. जेंडर जे असेल ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करा. मॅरिटल स्टेटस
सिंगल मॅरिड जे असेल ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्याच्यानंतर इथे परमनंट ॲड्रेस आहे, तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वगैरे ते सगळं सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर ते मी करून घेतो पटापट. बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती मी भरलेली आहे. इथे खाली एक त्यांनी नोट दिलेली आहे की कृपया प्रथम विभाग सबमिट करण्यापूर्वी आपण दिलेली माहिती तपासा, आणि त्याच्या पुढे म्हणतंय की तुम्ही विभाग 5 सबमिट करेपर्यंत बदल करू शकणार आहात. म्हणजे कुठल्याही स्टेपला जर काही मिस्टेक झाली तर ती आपण शेवटची स्टेप जी आहे डॉक्युमेंट अपलोडची, तर तिथपर्यंत जाईपर्यंत आपण ते करेक्शन करणार आहोत. आता आपण पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूयात. बघा, पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. बघा, सक्सेसफुल चा मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता आता आहे आपलं क्वालिफिकेशन. मग क्वालिफिकेशन मध्ये काय काय आहे बघा. पासिंग इयर म्हणजे इथे ग्रॅज्युएशनचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स क्वालिफिकेशन डिटेल, मग इथे कुठली एक्झाम आपण दिलेली आहे का. तर बघा, ICSR, त्याच्यानंतर CSIR नेट, त्याच्यानंतर UGC नेट, त्याच्यानंतर GPAT, ACSIR, त्याच्यानंतर CUET, PhD, त्याच्यानंतर ICMR, GRF, त्याच्यानंतर सेट, त्याच्यानंतर पेट, आणि त्याच्यानंतर गेट. तर ह्या पद्धतीने एक्झाम त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही जी एक्झाम क्वालिफाय असाल तर ती एक्झाम तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके, तर ती इन्फॉर्मेशन मी भरून घेतो. इथे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहे की तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये किती पर्सेंटेज मिळालेले आहेत. आता मित्रांनो, काही विद्यापीठांचे निकाल जे आहे ना, त्याच्यामध्ये मार्क्स देत नाही, ते फक्त क्वालिफाईड किंवा डिस्क्वालिफाईड असाच रिझल्ट देतात. तर या ठिकाणी आपल्याला येणे केलं तरी चालणार आहे किंवा झिरो केलं तरी चालणार आहे. आणि अजून काही तुम्हाला डाऊट असेल याच्या संदर्भात, तर याला कोणाला त्या त्या संस्थेला तुम्ही फोन करा, आणि फोन करून त्यांना ही जी काही क्वेरी आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून द्या. कदाचित फॉर्म मध्ये अपडेट होईल, आणि अपडेट जर झालं नाही तर तिथे झिरो केलं तरी चालणार आहे. परंतु हे तुम्ही त्यांच्याकडून कन्फर्मेशन घ्या, आणि मग तुम्ही फॉर्म भरा. नाहीतर तुमचा गैरसमज काय व्हायचा की आम्ही व्हिडिओमध्ये असं सांगितलं म्हणून तुम्ही ते केलं. तर असं करू नका. तुम्ही पहिले फोन करा, कन्फर्म करा, आणि त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून द्या. ओके. त्याच्यानंतर रिसर्च सेंटर, तर या ठिकाणी जी काही युनिव्हर्सिटी असेल तुम्ही ती हे करा, युनिव्हर्सिटीचं नाव टाका. त्याच्यानंतर रिसर्च सेंटरचं नाव तुम्हाला ऑटोमॅटिकली येईल इथे. आता मी इथं समजा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेतलं. त्याच्यानंतर इथे तुमच्या रिसर्च सेंटरचं नाव येणार आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी रिसर्च सेंटरचं नाव टाका. त्याच्यानंतर स्टेट जो आहे, कुठल्या स्टेटमधून तुम्ही PhD करत होते ते, त्याच्यानंतर कुठली डिस्ट्रिक्ट आहे तर ती तुम्ही मेन्शन करा. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करा, आणि सिटी, तर सिटी पण तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट जो आहे, स्ट्रीम जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट जो आहे तोही तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा जो सब्जेक्ट असेल तो तुम्ही सिलेक्ट करा, आणि स्पेशल जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता मी माझा सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन करतो. त्याच्यानंतर टॉपिक ऑफ PhD, आता जो काही टॉपिक असेल तो टॉपिक तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. तर मी थोडक्यात इथं माझं टाकून देतो. मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये टॉपिक त्याचा टाकलेला आहे. तुम्ही पण तुमचा जो काही विषय असेल तो टाका. त्याच्यानंतर बघा, डिपार्टमेंट किंवा गाईड डिटेल्स. आता तुमचे डिपार्टमेंट जे आहे, नेम ऑफ द डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंट या ठिकाणी टाका. नेम ऑफ द गाईड टाका. त्याच्यानंतर गाईडचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर त्यांचा ईमेल ID. ओके. त्यानंतर नेम ऑफ द HOD कोण आहे. त्याच्यानंतर हे सगळं भरल्यानंतर इथे तुम्हाला हॅव यू अवेल्ड एनी फेलोशिप प्रिव्हियसली, तुम्ही याच्या आधी कुठली फेलोशिप घेतली आहे का, तर नाही करायची, कारण याच्या आधी आपण घेतली नाही म्हणून आपण ही घेतोय. ओके, तर ही सगळी माहिती भरायची आहे, आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुम्ही पटापट ती माहिती भरतो, म्हणजे पुढच्या स्टेपला आपण जाऊया. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा की आपण UGची माहिती तर भरलेली आहे, PGची माहिती आपण या ठिकाणी भरतोय. नोटिफिकेशन मध्ये किंवा त्या GR मध्ये किंवा जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे की B+ ही ग्रेड पाहिजे.
आता या ठिकाणी बघा ए प्लस ग्रेड आहे, ए ग्रेड आहे आणि बी प्लस ग्रेड आहे. तर मित्रांनो, काहींच्या रिझल्टमध्ये फक्त पर्सेंटेज दिलेले असतात, काहींच्या रिझल्टमध्ये फक्त सीजीपीए दिलेला असतो आणि काहींच्या याच्यामध्ये ह्या ग्रेड पण दिलेल्या असतात. तर इथं थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. तर मित्रांनो, त्या ग्रेडला सुटेबल असणारे जे काही इक्वेलन्स आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर मी या ठिकाणी ए प्लस ग्रेड सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन पर्सेंटेज जे आहे, इव्हॅल्युएशनचं जे काही आहे तुम्हाला पर्सेंटेज किंवा सीजीपीए जो काही असेल तर ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकणार आहात. तर ते तुम्हाला टाकायचं आहे. ओके, तर मी इथं पर्सेंटेज टाकतोय. त्यानंतर ऍडव्हान्स क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. तुम्ही कुठली एक्झाम क्वालिफाय केलेली होती. तर बघा, सेट एक्झाम आहे समजा, तुमची जी असेल ती तुम्ही टाका. त्याच्यानंतर पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर पीएचडी कन्फर्मेशन डेट ही आपली ऑलरेडी दिलेलीच आहे, म्हणजे आपण पहिल्याच वेळेस ते भरत होतो तेव्हा ते घेतलंय. नेम ऑफ द युनिव्हर्सिटी जी आहे ती पुणे युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द रिसर्च सेंटर तर हे आपल्याला टाकायचं आहे. याच्यामध्ये भरपूर नावं असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित शोधायचे. यांनी फाइंडिंगचं ऑप्शन दिलं नाही, नाही तर ते आपलं पटकन झालं असतं फाइंड करून. थोडंसं अवघड आहे कारण एवढ्या याच्यातून आपल्याला ते शोधायचे, हे थोडंसं अवघड आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट किंवा तालुका किंवा हे जे काय आहे ते सगळं तुम्ही व्यवस्थित भरा. हे सगळं झाल्यानंतर तुमचा पीएचडीचा टॉपिक पण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. ते झाल्यानंतर डिपार्टमेंट किंवा गाईड डिटेल्स, आता या ठिकाणी कॉमर्स होतं तुमचं, जे असेल ते तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर इथे तुमचं गाईड आणि बाकीच्या माहिती टाकायचं आहे तर ते मी टाकून घेतो. डिपार्टमेंटची माहिती सगळी भरली आहे, गाईड, त्याच्यानंतर एचओडी वगैरे ते सगळं. इथे आपल्याला एक प्रश्न विचारला आहे की प्रिव्हियस फेलोशिप डिटेल, तर हॅव यू अवेल, तर इथे नो करायचं आहे कारण आपण याच्या आधी फेलोशिप घेतलेली नाहीये. पुन्हा खाली एक नोट दिलेली आहे की कृपया सबमिट करण्यापूर्वी दुसऱ्या विभागामध्ये प्रविष्ट केलेली माहिती बरोबर आहे का ते तपासा. आणि परत त्यांनी सांगितलं आहे की 5व्या स्टेप पर्यंत आपण हे सगळं बदलू शकणार आहोत. ओके, आता सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. हा, इथे आपल्याला हे टिक करायचं राहिलंय. हा, ओके. येस, आपली दुसरी स्टेप देखील पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढे जाऊयात अजून. विद्यार्थी मित्रांनो, आपली थर्ड स्टेप जी आहे म्हणजे सर्टिफिकेटच्या डिटेल जे आहेत ते सगळं भरून झालेलं आहे आणि आता आपण चौथी स्टेप जी आहे ती घेत आहोत. बघा, तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी भरून झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, तर हे सगळे डॉक्युमेंटची डिटेल जे आहे ते आपण भरलेले आहेत. मेन म्हणजे तुम्हाला जो बारकोड स्टिकर आहे वेगवेगळ्या सर्टिफिकेटचा, तो बारकोड स्टिकर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, कुठून तुम्हाला डॉक्युमेंट मिळालेले आहे ते टाकायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पुढे फॉर्म हे करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता आपण आहोत चौथ्या स्टेपला, म्हणजे पॅरेंट अँड बँक डिटेलच्या. तर याच्यामध्ये बघा की तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या फॅमिली मेंबर जे आहे पॅरेंट्स, त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे, आईचं नाव लिहायचं आहे आणि ते कुठे वर्किंग आहेत का, म्हणजे समजा जॉब असतील कुठे, गव्हर्नमेंट जॉबला जर असाल तर तुम्हाला हे बाकीच्या डिटेल भरायच्या आहे. जर गव्हर्नमेंट जॉबला नसेल तर तुम्ही इथे नो करायचं आहे. ओके, नो केल्यानंतर तुम्हाला पुढे बँकेच्या डिटेल भरायच्या आहे. तर मग बँकेचे डिटेल भरत असताना बँकेच्या अकाउंट नंबर असेल, अकाउंट नाव असेल, त्याच्यानंतर आयएफसी कोड वगैरे हे सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर अदर डिटेल्स मध्ये वेदर यू वेअर सॅलराईड म्हणजे पीएचडीचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या काळामध्ये तुम्ही कुठे सॅलराईड पर्सन म्हणून काम केलेलं आहे का, म्हणजे तुम्हाला सॅलरी मिळाली का त्या काळामध्ये, तर ऑब्व्हियसली तिथं नो करायचं आहे. आर यू डिसेबल, एखादा हँडिकॅप असेल तर तिथे येस करा, अदरवाईज नो करा. आर यू ऑर्फन, तर तेही सुटेबल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. ओके, आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. मी ऑलरेडी अपलोड करून दिलेले आहेत. मग डॉक्युमेंट काय अपलोड करायचे आहे, तर बेसिक डॉक्युमेंट मध्ये तुमची सही आहे, तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट, हे तुमचे बेसिक डिटेल झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुम्ही सेट, नेट, पेट, गेट जी काही एक्झाम पास असाल ती एक्झाम या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर अदर डॉक्युमेंट मध्ये तुमचं पीएचडीचं कन्फर्मेशन लेटर, की ज्याच्यामध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे हे दाखवणारी गोष्ट. ओके, तर ही इथं तुम्हाला मेन्शन करायची आहे, अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर रिसर्च सेंटर जॉईनिंग रिपोर्ट म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या रिसर्च सेंटरला कधी जॉईन केलं आहे तर हे त्यांच्या लेटर हेडवर पाहिजे त्या रिसर्च सेंटरच्या, तर ते एक गोष्ट तुम्ही तयार करून घ्या जर नसेल तर. त्याच्यानंतर आहे ना सेल्फ डिक्लेरेशन ऍज पर गिव्हन फॉर्मॅट. ओके, फॉर्मॅट ऑलरेडी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटी, आरटी सगळ्यांच्या वेबसाईटला आहे. त्या फॉर्मॅटनुसार एक सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला बनवायचं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची फेलोशिप याच्या आधी घेतलेली नाहीये आणि कुठेही तुम्ही जॉब केलेला नाही, तर असं एक डिक्लेरेशन तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला अपडेट अँड प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फक्त हे कशा प्रकारचा फॉर्म आहे आणि हा भरून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करताना मी फक्त माझं एकच प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, ते फक्त तुम्हाला फॉर्म पुढे जावा याच्यासाठी. मात्र तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहेत, ते तुम्हाला अपलोड करायचे आहे कारण तुम्हाला फेलोशिप घ्यायची आहे. तर मित्रांनो ह्या फक्त व्हिडिओचा आधार घेऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता अपडेट अँड प्रिव्ह्यू आपण ऍप्लिकेशन करूयात. या ठिकाणी सबमिट अँड प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन करायचा आहे. बघा, डॉक्युमेंट अपडेटेड सक्सेसफुली आणि या प्रकारचा फॉर्म जो आहे तो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. ज्याच्यामध्ये आपण जी काही माहिती भरली होती ती सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. व्यवस्थित त्याची प्रिंट जी आहे बघा या ठिकाणी, पीएचडी फेलोशिप 2025 प्रिव्ह्यू फॉर्म, तर या फॉर्मची प्रिंट आहे. तुम्ही 2023, 24, 25 जो काही अकॅडमिक इयर असेल त्या अकॅडमिक इयर साठी तुम्ही पीएचडी साठी अप्लाय केलेला आहे फेलोशिप साठी, तर ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याची प्रिंट जी आहे ती प्रिंट व्यवस्थित तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे, जेणेकरून फ्युचर रेफरन्ससाठी ती कामात येईल आणि तुम्हाला याच्यासोबत तुमचे डॉक्युमेंट देखील पाठवायचे आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी बनवलेला आहे. मी स्वतः पीएचडीचा म्हणजे रिसर्चर नाहीये, माझी ऑलरेडी पीएचडी झालेली आहे. फेलोशिपसाठी मी कुठलाही अर्ज करत नाही, हे फक्त तुम्हाला माहिती मिळावी याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपले युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ आहेत, विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा म्हणजे आम्हाला त्याचा आयडिया येईल. तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटी आणि आरटी या सगळ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि या फेलोशिपसाठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.